तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये बिबट्याचे हल्ले वाढतायत ही गंभीर बाब बनली आहे। नागरिकांचे भर दिवसा घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे। त्यामुळे बिबट्यांपासून संरक्षणाकरता जनजागृती व्हावी म्हणून वन विभागाकडून गावागावात चौकात जनजागृती बोर्ड किंवा बॅनर्स लावले गेलेले आहेत। खबरदारी संदर्भातला व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेला आहे। उत्तर पुणे जिल्ह्यात बिबट्याची मोठी दहशत असून बिबट्याचे हल्ले वाढल्याने आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये अनेकांचे जीव गेल्यानंतर आता वन विभागाने या भागामध्ये जनजागृती केलेली पाहायला मिळते। आता आपण आहोत पिंपरखेड परिसरामध्ये गेल्या 20-25 दिवसामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 3 जणांचा जीव गेला होता। त्यानंतर मोठा जनप्रक्षोभ उसळला होता। त्यात वन विभागाची गाडी जाळण्याचा प्रकार झाला असेल, वन विभागाचं कार्यालय जाळण्यात आलं होतं, तर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं। आता या भागातील बिबट्याची संख्या मोठी आहे आणि या भागातील जनता आहे ही जनता सुद्धा कुठेतरी वैतागलेली आहे। अशातच वन विभागाने जे आहे ह्या भागामध्ये आता जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे आणि अशा आपण आता हा बोर्ड पाहू शकतोय। अशा स्वरूपाचे बोर्ड जे आहेत हे वन विभागाने आता चौकामध्ये लावण्यास सुरुवात केली आहे। आपण हा जर बोर्ड पाहिला तर या बोर्डमध्ये काही मुलं खेळताना दाखवल्यात उसा शेजारी आणि मागून बिबट्या डोकावून दाखवलाय। आणि ह्या बोर्डावरचा जर मजकूर पाहिला तर सकाळी व संध्याकाळी मुलांना व वयोवृद्धांना शेताजवळ घराबाहेर एकटे सोडू नका, शेतामध्ये समूहाने काम करा, चालताना आवाज करत किंवा मोबाईलमध्ये गाणं वाजवत चाला, हातामध्ये काठी किंवा बॅटरी ठेवा, अशा आशयाचा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आला आहे। तर याचबरोबर वन विभागाने